सध्या सोशल मीडियावर एक चर्चा मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील हे नवीन पक्ष काढणार का, असा बातम्या, असे फोटो, असे व्हिडिओ आपला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघायला मिळणार आहेत। पण मात्र मनोज जरांगे पाटील खरंच असा निर्णय घेतील का, असं देखील आपलं या ठिकाणी वाटू लागतं। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या विरोधात, म्हणजे मराठांना स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसी मधून आरक्षण देऊ नका, असं ओबीसींच्या नेत्यांना मोठ्या सभा घेऊन सांगितलं होतं की त्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, त्यांना ओबीसी मध्ये येऊ देऊ नका। पण मात्र मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलं की आरक्षण तर ओबीसी मधूनच घेणार, आणि त्यामुळेच राज्यामध्ये ओबीसीचे नेते हे मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करायचे, मनोज जरांगे पाटील हे ओबीसींच्या नेत्यांवर टीका करायचे, कारण की त्यांनी सांगितलं होतं की आरक्षणाला आडवा आला तर मग मी त्याला सोडत नसतो। पण मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईच्या दिशेनं मोर्चा काढला 20 जानेवारीला, आणि 27 जानेवारीला सरकारनं ते मान्य केलं, अध्यादेश काढला, सर्वे चालू करून थांबवला, सगळं काही वेगळं केलं, कुणबीच्या नोंदी काढणं शोधणं चालू आहे, प्रमाणपत्र चालू आहे देणं, अध्यादेश काढला, फक्त त्याची अंमलबजावणी बाकी आहे, हा निर्णय झाला। आता याच्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्यावर सुद्धा जोरदार टीका टिप्पणी काही लोक सोशल मीडियावर येऊन करू लागले, पण मात्र त्याच्याकडे मी लक्ष देत नसतो, असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलेलं आहे। विषय होता ओबीसी मोर्चाचा। त्याच ओबीसी नेत्यांनी आता एक त्यांचा स्वतंत्र पक्ष काढणार असण्याची घोषणा केली आहे, आणि 2024ला ओबीसींचा स्वतंत्र पक्ष हा 2024च्या निवडणुकामध्ये उतरू शकतो, त्यांचे उमेदवार उभा करू शकतो, असं सुद्धा आपल्याला चित्र दिसू लागलं आहे। मग ओबीसींचा स्वतंत्र पक्ष आहे, मग त्याच पद्धतीनं मराठ्यांचा स्वतंत्र पक्ष मनोज जरांगे पाटील काढतील का, असा प्रश्न एका पत्रकाराने मनोज जरांगे पाटील यांना विचारला, आणि ते नेमकं काय म्हणले बघा। तुम्ही त्यांच्या आव्हानाचा स्वीकार करणार का, तुम्ही ग्रामपंचायत को येणार का, निवडणुकीत उतरणार का? आव्हान त्याचं त्याला सुद्धा नाही, ते काय आव्हान देतोय? ओबीसी नेते प्रकाश यांनी असं म्हटलं की ओबीसीवरती अन्याय होतो, आता ओबीसींना पक्ष स्थापन करण्याची वेळ आलेली आहे, येत्या काही दिवसात ते पक्ष स्थापन करून पक्षाचं नाव सुद्धा जाहीर करणार आहेत। नाही, ओबीसीवर अन्याय नाही होत, मराठे हे 42 वर्षापासून ओबीसी आरक्षण आहे, त्यांच्यावरती अन्याय झाला, आणि पक्ष स्थापनेचा विषय असेल तर तो माझा विषय नाही, ते प्रत्येकाला अधिकार आहे, ज्याने त्याने काय करावं ज्याचा त्याचा प्रश्न आहे, कारण राजकीय विषयावर मी बोलत नाही, पण माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या मराठ्यांच्या विरोधात आला मी कोणाला सोडत नाही, सोडणार सुद्धा। जर प्रकाश यांनी पक्ष स्थापन केला, जर मराठा ओबीसीत सामील झाले तर तुम्ही त्या पक्षात सामील होणार का उद्या जर वेळ आली तर? आरक्षण देणार का आम्हाला 100% मराठ्याला? तुम्हाला तुमचं कळत ना, आमचं कळत नाही का आम्हाला? पण त्यांनी ओबीसीत जर तुम्ही सामील झाला, जर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाले, जर यांनी शेंडगेंनी पक्ष स्थापन केलेला असेल, त्या पक्षात जर तुम्ही उद्या त्यांच्या पक्षाचा प्रचार करणार का जर वेळ आली तर? मला राजकारण हा विषय समजत नाही, त्यामुळे मी त्याच्यात बोलणार पण नाही, पण मराठा आम्हीच आणि ओबीसी पण आम्हीच। ऐकलं, मनोज जरांगे पाटील हे पहिल्यापासून त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। ते म्हणतात की मी कुठल्याही राजकीय पक्षासोबत जाणार नाही आणि असा कुठलाही पक्ष काढणार नाही। म्हणजे एकंदरीत त्यांनी त्या ओबीसी नेत्यांना सांगितलं की लोकशाहीमध्ये ज्याला त्याला पक्ष काढण्याचा काही करण्याचा अधिकार आहे, पण मात्र मी राजकारण करत नाही आणि राजकारण करणार पण नाही, असं ठामपणे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे। मग समाजासाठी लढत आहेत, समाजासाठी झगडत आहेत, आणि पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसत आहेत, पण मात्र कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही किंवा राजकीय पक्षाला काही महत्त्व नाही, असं त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलेलं असलं तरी सोशल मीडियावर रिकामी चर्चा जोरदार सुरू आहे की मनोज जरांगे पाटील हे स्वतंत्र पक्ष काढणार। आता त्यांनी ठामपणे सांगितलंय नाही काढणार, पण मात्र 2024च्या निवडणुकामध्ये काय होईल, कशा पद्धतीनं होईल हे येणारा काळच सांगेल। तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।